नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. हा बघा, हा पपया मी आज आणला आहे आणि हा कसा साफ करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सर्वप्रथम हे साईडचे दोन हे असतात, हे कापून घ्यायचे. हे बघा, हे कापून घ्यायचे आणि मी इथे एक अशी पिशवी ठेवते, म्हणजे मग त्याच्यात तुम्ही कचरा टाकू शकता. त्यानंतर तुम्ही काय करायचं, हे घ्यायचं, हे सोलायचं असतं ना, बटाटे सोलायचं म्हणा, किंवा त्याने अख्खं साल सोलून घ्यायचं. असं आहे बघा. तुम्हाला अख्खा जर धरता येत नसेल तर अर्धा घ्या, अर्धा करा. यातल्या बिया ज्या असतात ना, या खूप चांगल्या असतात. या तुम्ही सुकवून ठेवल्यात आणि नंतर कुठेतरी घातल्यात की छान पपईचं झाड येतं. ह्या बिया काढून घेतल्या बघा, आतून एकदम छान असं आहे. आणि आता हे आपल्याला पटापट सोलता येईल. जसं हे असे उभे उभे हे काढून घ्यायचे. हे बघा, छान पपया पिकलेला आहे. कधी कधी काय होतं, तो जास्त पिकल्यामुळे मग खायला कंटाळा येतो आणि सोलायलाही त्रास होतो. तर हे बघा, इथे हा थोडा जास्त पिकल्यामुळे त्याचं साल काढायला मला जरा त्रास पडत आहे. पण जिथे थोडा असा हे बघा, जसं बटाट्याचं कसं आपण काढून घेतो सगळ्या बाजूनी साल, तसं ह्याचं सुद्धा काढून घ्यायचं. तुम्हाला जर ह्याने जमत नसेल तर तुम्ही सुरीनेही काढू शकता, पण मला वाटतं ह्याने छान जमत असेल. सुरीने थोडं वेस्ट होण्याची शक्यता असते, म्हणून हे तुम्ही घेऊ शकता. आणि कुठचीही गोष्ट त्याला प्रॅक्टिस हवी. प्रॅक्टिसशिवाय काहीच जमणार नाही तुम्हाला. पहिल्यांदी कराल तेव्हा, दुसऱ्यांदी कराल तेव्हा पहिल्यापेक्षा नक्कीच चांगलं होतं आपलं काम. तर तेवढं लक्षात घ्या. हे बघा, हे बघा, हे बघा. आता हा बघा, हा सगळ्या बाजूने असा छान मी घेतला काढून. आता ह्याला काय करायचं, असे सुंदर ह्याचे तुकडे करायचे. आणि हे जे मध्ये एक थोडंसं ह्याला, हे बघा, असे जेवढे तुम्हाला साईज कुठची हवी त्याप्रमाणे तुम्ही छोटे छोटे तुकडे ह्याचे करू शकता. मी अगदी छोटेही नाही करत आहे आणि अगदी मोठेही नाही करत आहे. साधारण आपण खाऊ शकतो अशा हिशोबाने मी करत आहे. म्हणजे काटा घालून आपण खाऊ शकतो अशा हिशोबाने मी करत आहे. छान पिकला आहे. त्याचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे. आंब्याचा कसा कलर असतो तसा कलर ह्याला आलेला आहे. एवढा सुंदर तो पिकलेला आहे. आणि ह्याला तुम्ही थंडगार फ्रीजमध्ये ठेवून दिलात की तो तुम्हाला खायला मस्त गोड आहे एकदम. मी ह्याच्या भरून ठेवते आणि दुसरा उरलेला भाग तुम्हाला दाखवते. हे बघा, हा जो उरलेला भाग आहे
त्याला तुम्ही असं सुरीने शेवटपर्यंत साल काढायचं. हे बघा, मी म्हटलं ना तुम्हाला, एकदा आपल्याला पहिलं प्रॅक्टिस करताना जेव्हा आपण दुसऱ्यांदा करतो तेव्हा इझिली आपण करू शकतो, कारण थोडं टेक्निक आपल्याला जमलेलं असतं. कुठचीही गोष्ट जेव्हा तुम्ही पहिल्यांदा करता तेव्हा थोडा त्रास हा पडतोच. ते थोडं काहीतरी खराब दिसते म्हणून मी ते काढून टाकते. आणि जर ह्याच्यात जरी साल अडकलेलं असेल ना तर तुम्ही काढू नाही शकत, म्हणून दरवेळेस जरा तुमचं ते जे साल सोलण्याचं जे यंत्र आहे की नाही ते थोडं साफ करून घ्या. इथे थोडं मला वाटतं जाड साल आहे ना, ते निघायला थोडा त्रास पडत आहे म्हणून मी सुरी वापरली. त्यानंतर काय करायचं, हे जे मधल्या बिया आहेत की नाही या सगळ्या अशा काढून घ्यायच्या बोटाने. या बिया जर तुम्ही सुकवत ठेवलात आणि नंतर त्याचं छान झाड होतं रड्डी. मात्र सगळ्या बिया काढा, ह्या बिया खाऊ नाही शकत आपण, म्हणून अगदी बोट घालून सगळ्या बिया तुम्ही काढून घ्या, जेणेकरून त्यातली एकही बी आपल्या पोटात नाही जाणार. कापल्यावरही तुम्ही काढू शकता, समजा अशा निघत नसतील तर. हे बघा, इथे मी पिशवी ठेवलेली आहे त्यामुळे हा जो आपला भाग असतो ना हा क्लीन राहतो आणि आपल्याला व्यवस्थित तो कापता येतो. हे बघा, आता मी हा कापून दाखवते तुम्हाला. त्याचा कलर बघा किती आंब्यासारखा सुंदर आलेला आहे. आता हे बघा, आता ह्या ज्या बिया आहेत की नाही ह्या तुम्ही अशा बोटाने काढून टाकू शकता. आणि तसं जरासं साल आपल्या पोटात गेलं तरी काहीच बाधा नाही. पपई काही हे नसते. पपई खूप उष्ण असते खरी, पण थंडीमध्ये खायची खूप छान लागते. हे बघा, आता मी असे थोडे साधारण छोटे छोटे केले, कारण आपल्याला ते चमच्याने खायला आले पाहिजेत. इट डिपेंड्स ऑन तुमच्यावर आहे की तुम्ही कशा प्रकारे तुकडे करता ते. मोठे हवे तर मोठे करा, छोटे हवे तर छोटे करा. मला हा कलरच खूप छान वाटत आहे, जसं काही आंबाच आहे असं वाटत आहे की आंब्याच्या फोडी मी करून ठेवत आहे. असं चित्र माझ्यासमोर उभं आहे. आता हा शेवटचा जो राहिलेला आहे हा बघा, सगळ्या बिया मी अशा काढून घेणार आहे. एकही बी मी आत ठेवत नाही आहे. आणि ह्याचेही असे छान भाग करून घ्यायचे. किती रसाळ आहे हा पपई, खूपच छान आहे. एकदम चवीला तर एवढा गोड आहे, मस्तच लागत आहे. एकदम छान रसाळ पपया आहे.
हा बघा, अशा प्रकारे आपला 2 मिनिटात हा पपया सोलून झाला. पहा बरं किती सुंदर कलर आहे आणि तेवढ्या 2 मिनिटात आपला हा पपया सोलून झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा असाच पपया सोलायचा आहे, मला व्हिडिओ टाकायचा आहे आणि नेहमीप्रमाणे माझ्या व्हिडिओवर जर नवीन असाल तर मला लाईक सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.